आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. निंबाळकर फॅमिली त्यांच्या घरी पोहोचली. रत्ना आणि राधाने सगळ्या भेटवस्तू गाडीतून काढल्या. तसा तो ड्रायव्हर गाडी घेऊन निघून गेला. सगळं सामान सोफ्यावर ठेवून राधा तडक तिच्या खोलीत निघून गेली. दिवाकर पण त्यांच्या खोलीत गेले. रत्नाने एक सुस्कारा सोडला आणि सकाळी घरातलं जे काम बाकी होतं ते आवरायला घेतलं. राधा तिच्या खोलीत आली आणि दार बंद करून लगेच बेडवर आडवी पडली. इतका वेळ दाबून धरलेले अश्रू आता गालावर ओघळू लागले होते. आय एम सॉरी सूर्या, मी नाही सांगू शकत तुला माझ्या मनातलं. खरं तर तिथेच तुला नकार द्यायचा होता, पण तोंडातून शब्दच फुटले नाहीत माझ्या. तू जरी तुझं प्रेम व्यक्त केलं नसलं तरी ते तुझ्या कृतीतून मला स्पष्ट दिसत होतं. पण माझ्या कृतीतून तुला माझ्या मनातल्या भावना कळू नये म्हणून मी तिथून निघून गेले. बराच वेळ ती एकटीच बडबडत रडत होती. साडीची सवय नसल्यामुळे दुर्वाला आता खूप थकल्यासारखं वाटत होतं. तिचा मलोल चेहरा बघून अक्कासाहेबांनी तिला तिच्या खोलीत जाऊन आराम करायला सांगितलं. तसं तिने सुटकेचा निश्वास सोडला आणि तिच्या खोलीत आली. ड्रेसिंग टेबल समोर बसून ती एक एक करत तिचा शृंगार उतरवत होती. पण थोडाच वेळ झाला असेल तेवढ्यात तिला खोलीच्या बाल्कनीमधून एक अस्पष्ट आवाज ऐकू आला आणि ती स्तब्ध झाली. ती उठून बाल्कनी जवळ गेली. जेव्हा सत्यजितचा तिला आवाज आला, तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. असं कसं ते लास्ट मोमेंट कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकतात? सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण झाल्यात, मालही रेडी झालाय आणि आता पेमेंट क्लिअर करायची वेळ आली तर म्हणे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करतोय. ब्लडी इडियट, सोडणार नाहीये मी त्या पटेलला. सत्यजित फोनवर चिडून बोलत होता. सर, मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आपला माल अजून मार्केटमध्ये तितका फेमस नाही, त्यामुळे त्यांचा आपल्या कंपनीवर विश्वास नाही. त्यांनी मुंबईच्याच कुठल्या तरी एका डीलर सोबत दुसरं कॉन्ट्रॅक्ट साईन केलाय. पलीकडून ऋषी म्हणाला, अरे जर कंपनी नवीन आहे तर मार्केटमध्ये नाव व्हायला तर वेळ लागणारच आहे ना. एवढी साधी गोष्ट त्या मूर्खाला समजू नये का? आता आपण जे प्रोडक्ट्स रेडी केलेत त्याचं काय करायचं? पेमेंट क्लिअर होईल या आशेने मी करोडो रुपये त्यात गुंतवले होते, ते असेच वाया जाऊ देऊ का? सत्यजित रागात बडबडत इकडून तिकडे फेरा मारत होता. त्याच्या आवाजावरून नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय हे तिला समजलं. सर, मला वाटतं आपल्या कंपनीच्या प्रोडक्टची चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करायची गरज आहे. मी आजच मार्केटिंग टीमची मीटिंग घेतो आणि त्यांच्याशी यावर सविस्तरपणे बोलतो. हे नाही तर दुसरं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नक्की मिळेल, तुम्ही नका काळजी करू. ऋषी त्याच्या परीने सत्यजितला धीर देत होता, पण तरीही त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं, कारण त्याने या कॉन्ट्रॅक्टसाठी खूप पैसा गुंतवला होता आणि जर ते सगळे प्रोडक्ट विकले गेले नाहीत तर मात्र त्याची सगळी मेहनत वाया जाणार होती. करोडोंचं नुकसान होणार होतं. ठीक आहे, बाय, असं म्हणत त्याने फोन कट केला आणि रागातच तो फोन सोफ्यावर फेकून डोकं गच्च पकडून तो खाली बसला. तो डोळे बंद करून शांत बसला होता. तेवढ्यात त्याला त्याच्या खांद्यावर एक स्पर्श जाणवला. तसं त्याने डोळे उघडून त्या दिशेला पाहिलं तर दुर्वा समोर उभी होती. तिला बघून त्याचा टेन्शनमध्ये असलेला चेहरा परत त्याने निर्विकार केला. एंजल, तो तिच्याकडे बघून म्हणाला, काही प्रॉब्लेम झालाय का? तिने काळजीने विचारलं, कारण त्याने कितीही लपवलं तरी त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन ती साफ बघू शकत होती. त्याचे डोळेही रागाने लाल झाले होते. नथिंग, ऑफिसमध्ये थोडा प्रॉब्लेम झालाय, तो स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला. थोडा प्रॉब्लेम झाला असता तर तुम्ही इतके टेन्शनमध्ये नसता. नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय, ती त्याच्या शेजारी बसत म्हणाली. पण तिच्या बोलण्याने मात्र तो थोडा आश्चर्यचकित झाला.
कारण पहिल्यांदाच ती त्याच्यासोबत इतक्या नॉर्मली बोलत होती. तिच्या आवाजातली त्याच्याबद्दलची काळजी त्याला साफ दिसत होती. ते बघून तो सुखावला. काही नाही, मी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसचा नवीन बिझनेस सुरू केलाय. सुरुवातीला चांगला रिस्पॉन्स मिळाला. गेल्याच महिन्यात एक मोठी ऑर्डर पण मिळाली. मागच्याच आठवड्यात मिस्टर पटेल कडून आपल्या कंपनीला एक चांगली ऑर्डर मिळाली. सगळं पेपरवर्क ऑलमोस्ट पूर्ण झालं होतं. त्यामुळे कंपनीने प्रोडक्ट्स बनवायला घेतले. सगळा माल आता रेडी होऊन पडलाय. पण जेव्हा पेमेंट क्लिअर करून माल घेऊन जायची वेळ आली तेव्हा मात्र पटेल इंडस्ट्रीने नकार दिलाय. कारण आपली कंपनी या बिझनेसमध्ये नवीन असल्यामुळे त्यांचा आपल्यावर विश्वास नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला नक्की खात्री आहे हे दुसऱ्याच कुठल्या तरी बिझनेस रायव्हलने मुद्दाम घडवून आणलंय. आपले क्लायंट तो स्वतःकडे वळून घेतोय. ऑलरेडी सगळे प्रोडक्ट्स रेडी झालेत, ज्यात कंपनीने करोडोमध्ये पैसा गुंतवलाय. आता जर नवीन क्लायंट मिळाले नाही ना तर इतक्या सगळ्या प्रोडक्टचं काय करायचं, याच गोष्टीचं मला टेन्शन आलंय. प्रत्येक क्लायंट स्वतःच्या गरजेनुसार प्रोडक्ट बनवून घेतो. त्यामुळे आता बनवलेला प्रोडक्ट हा दुसरे क्लायंट विकत घेतीलच असंही नाहीये. सत्यजित डोक्याला हात लावून म्हणाला. सत्यजितने जेव्हा हा बिझनेस सुरू केला होता तेव्हा अप्पांनी त्याला नकारच दिला होता. पण त्याचा विश्वास होता की तो हे सगळं करून दाखवेल. सुरुवातीला मार्केटमध्ये चांगला रिस्पॉन्स पण मिळाला. पण अचानक मिस्टर पटेलने माघार घेतली. त्यामुळे तो थोडा निराश झाला. आता पुढे काय करायचं याचं त्याला टेन्शन आलं होतं. तितक्यात पुन्हा त्याला त्याच्या खांद्यावर तिचा स्पर्श जाणवला. तसं त्याने वळून तिच्याकडे पाहिलं. डोंट वरी, सगळं ठीक होईल. आता त्यांनी नकार दिलाय तर त्यात आपण काहीच करू शकत नाही. पण आपले बनवून झालेले प्रोडक्ट्स आपण मार्केटमध्ये नक्कीच विकू शकतो. त्यासाठी थोड्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीची गरज आहे. तुमची हरकत नसेल तर मी काही मदत करू का? ती म्हणाली. तू यात काय मदत करणार? तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला. मला थोडा वेळ तुमचा लॅपटॉप द्या, मी सांगते. ती उठून उभी राहत म्हणाली. त्याला पण ती नेमकं काय करते ते बघायची उत्सुकता लागली होती. त्यामुळे तो पण पाठोपाठ उठला आणि दोघेही आत आले. त्याने ड्रॉवर मधून त्याचा लॅपटॉप बाहेर काढला आणि तो तिच्यासमोर पकडला. ती तो लॅपटॉप घेऊन बेडवर बसली. तो थोडं अंतर ठेवून तिच्या शेजारी बसला. तिने लॅपटॉप ओपन केला तर तो लॉक होता. पासवर्ड काय आहे? तिने त्याच्याकडे बघत विचारलं. वेट, मी ओपन करून देतो. तो तिच्या हातातून लॅपटॉप घेत म्हणाला. पण तितक्यात ती म्हणाली, मला सांगा पासवर्ड, मी ओपन करते. ती त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. त्याला तिच्या आवाजात एक प्रकारची जेलसी जाणवली. तसा तो गालात हसला. एंजल, तो तिच्याकडे बघत म्हणाला. पासवर्ड सांगा. ती कपाळावर आठ्या पाडत जवळजवळ त्याला दम देत म्हणाली. एंजल, हाच पासवर्ड आहे. तो गालात हसून तिच्याकडे बघत म्हणाला. पण त्याचं उत्तर ऐकून तिची नजर मात्र खाली झुकली. चेहरा झरझर गुलाबी झाला, जो त्याच्या नजरेतून सुटला नाही. आज पहिल्यांदाच तो तिला असं लाजताना बघत होता. क्षणभर तर त्याचे हार्टबीट स्किप झाल्यासारखे त्याला वाटले. थोड्या वेळापूर्वी तो जे इतका टेन्शन मध्ये होता ते सगळं टेन्शन एका झटक्यात त्याला उतरल्यासारखं वाटलं. आता करतेस ना लॅपटॉप ओपन? तो मिश्किल नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला. तसं तिने गालात हसून नाव टाईप करायला घेतलं. पण तिचा हात थरथर कापत होता. त्याला तिची अस्वस्थता समजली. तसं त्याने तिच्या थरथरणाऱ्या हातावर हात ठेवला आणि तिच्या बोटाला पकडत एंजल नाव टाईप केलं. ती मात्र त्याच्या अशा अचानक जवळ येण्याने अजूनच बिथरली. तिच्या छातीची धडधड प्रचंड वाढली होती. डन, आता पुढे काय करायचंय? तो तिच्यापासून बाजूला होत म्हणाला. तसं तिने दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला आणि स्वतःला नॉर्मल केला. आपल्या कंपनीची ऑफिशियल वेबसाईट आहे का? असेल तर ती मला ओपन करून द्या. ती त्याच्याकडे बघत म्हणाली. तसं त्याने लॅपटॉप स्वतःच्या हातात घेतला आणि वेबसाईट ओपन करून तिला दाखवलं.
तिने सगळी वेबसाईट पूर्ण व्यवस्थित चेक केली. तसं तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नाराजी दिसली, जी त्याच्या नजरेतून सुटली नाही. काय झालं? तो तिच्या नाराज चेहऱ्याकडे बघून म्हणाला, तुम्ही कितीही चांगले प्रोडक्ट बनवले तरी त्याचा काही उपयोग नाहीये, कारण आपल्या कंपनीची मार्केटिंग हवी तशी होतच नाहीये. जर आपले प्रोडक्ट सामान्य जनतेपर्यंत पोहोचतच नसतील तर कसं काय आपल्याला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळणार? ती त्याच्याकडे बघून म्हणाली, मार्केटिंग होत नाहीये म्हणजे? कंपनीचं मार्केटिंग डिपार्टमेंट ऑलरेडी यावर काम करतंय, तरीही असं कसं म्हणू शकतेस तू? तो थोड्या गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे बघून म्हणाला, हे बघा, आपल्या कंपनीचे प्रोडक्ट्स हे वेबसाईटवर विकले जातात, ते सगळं मला मान्य आहे. पण मला सांगा, आपल्यातली किती सामान्य जनता ऑनलाईन शॉपिंग करते किंवा कुठलाही प्रोडक्ट विकत घेण्याच्या आधी कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन त्याचे रेटिंग किंवा व्ह्यूज चेक करते? हार्डली 30-40% हे लोक करत असतील. पण बाकी लोकांचं काय? सामान्य जनता ही कुठल्याही वेबसाईटवर जाऊन किंवा प्रत्येक वेळी ऑनलाईन शॉपिंग करूनच सगळं विकत घेते असं नाही. तर बहुतेक लोक हे स्वतः मार्केटमध्ये जाऊन दुकानदाराला कुठला प्रोडक्ट चांगला, कुठल्या मालाची वॉरंटी चांगली आहे ते विचारून मगच तो प्रोडक्ट खरेदी करतात. मला असं वाटतंय की आपण आपले प्रोडक्ट मोठ्या कंपन्यांना होलसेलमध्ये विकण्यापेक्षा जे छोटे दुकानदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोच करावे. भलेही सुरुवातीला पैसे कमी मिळतील, पण एकदा का लोकांचा आपल्या प्रोडक्टवर विश्वास बसला की मग आपला त्यात जाऊन चांगला बसेल, नंतर प्रॉफिट सुद्धा चांगलंच मिळेल. ती त्याच्याकडे बघून म्हणाली. तसा तो स्तब्ध झाला. हा विचार त्याने केलाच नव्हता. जर डायरेक्ट सामान्य जनतेपर्यंत त्याचा माल पोहोचला गेला तर त्यांना जास्त फायदा होईल. हा तिचा विचार त्याला 100% पटला. मनातच तो तिच्या हुशारीवर खुश झाला. दुसरं म्हणजे वेबसाईटवर फोटोज वगैरे टाकून काही उपयोग नाही. मला वाटतं आपण प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी त्यावर आर्टिकल्स लिहिले पाहिजेत. थोडक्यात त्या प्रोडक्टची व्यवस्थित जाहिरात केली पाहिजे, जसं टीव्हीवर दाखवतात. आपण त्यासाठी आपल्या कंपनीची ऍड बनवून पण टीव्हीवर दाखवू शकतो. तिने अजून एक सजेशन दिलं. तसं त्याच्या चेहऱ्यावर चमक आली. तिच्या पत्रकारितेचा कंपनीला असाही फायदा होऊ शकतो याचा त्याने विचारच केला नव्हता. दॅट्स ग्रेट आयडिया. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तुमची हरकत नसेल तर मी उद्यापासून ऑफिस जॉईन करते. तुम्ही माझी पोस्टिंग मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये करा. पुढच्या महिन्याभरात तुम्ही बनवलेले सगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये विकण्याची जबाबदारी माझी. ती एकदम कॉन्फिडन्सने म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत होता. आज जी दुर्वा त्याच्यासमोर बसली होती ती त्याला कोणीतरी वेगळीच वाटली. आज त्याला तीच दुर्वा दिसली जी त्याने लोणावळ्यात पाहिली होती. तिच्या वर्कशॉपमध्ये जेव्हा ती प्रश्न विचारत होती, तिची बाजू मांडत होती, तेव्हा तो पण तिच्या आजूबाजूलाच होता. तिचा तो कॉन्फिडन्स, स्वतःवरचा आत्मविश्वास, डोळ्यातली चमक, सगळंच त्याला तिच्या प्रेमात पाडून गेलं होतं. आज पुन्हा एकदा पहिल्या दुर्वाला बघून त्याच्या मनाला खूप समाधान मिळालं होतं. तू पत्रकार असून पण तुला मार्केटिंगचं इतकं नॉलेज कसं? शेवटी त्याने न राहून तिला प्रश्न विचारलाच. जर्नलिस्ट म्हणजे कोण? जे लोकांना लोकांपर्यंत पोहोचवतात, एकाची बाजू दुसऱ्याला पटवून सांगतात, जे चूक असेल त्याच्या विरुद्ध बोलतात आणि जो खरा असेल त्याच्या बाजूने उभे राहतात. हेच आम्हाला आमच्या कोर्समध्ये शिकवलं गेलं होतं. तेच थोडंफार नॉलेज मी आता इथे वापरायचं ठरवलंय. जर आपण या स्ट्रॅटेजीने गेलो तर याने 2 गोष्ट साध्य होतील. एक तर आपले प्रोडक्ट्स डायरेक्ट शॉपकीपर थ्रू जनतेपर्यंत पोहोचतील. त्यामुळे जो एक्स्ट्राचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स सामान्य जनतेवर आकारण्यात येतो तो इथे कमी होऊन प्रोडक्टची किंमत कमी होईल आणि योग्य दरात त्यांना प्रोडक्ट मिळेल. आणि दुसरं म्हणजे कमी किमतीत प्रोडक्ट मिळतंय म्हटल्यावर जास्तीत जास्त लोक आपलं प्रोडक्ट घेतील. त्यामुळे आपल्या कंपनीलाही याचा फायदाच होणार आहे. सुरुवातीला आपल्याला हवं तसं प्रॉफिट कदाचित मिळणार नाही, पण एकदा मार्केटिंगमध्ये जम बसला की मग मात्र कुणी आपल्या कंपनीला मागे खेचू शकणार नाही. हो,
पण त्यासाठी आपण आपल्या प्रॉडक्टचा दर्जा मार्केटमध्ये टिकवून ठेवायला हवा. ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. पण तो मात्र एकटक तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. त्याला तिचा खूप अभिमान वाटत होता. कारण जेव्हा एखादी व्यक्ती त्याचं प्रोफेशन निवडते तेव्हा त्यामागे त्या व्यक्तीचा एकच हेतू असतो, स्वतःची स्वप्न पूर्ण करणं, स्वतःसाठी आयुष्यात काहीतरी सेव्हिंग करून ठेवणं. पण तिचे विचार ऐकून त्याला तिचं खूप कौतुक वाटलं. प्रेम तर त्याचं होतच, पण आज तिच्याविषयी त्याच्या मनात आदर निर्माण झाला. सत्यजित, तो आपल्याकडेच एकटक बघतोय ते बघून ती म्हणाली. हा? तो त्याच्या विचारातून बाहेर येत म्हणाला. मी तुमच्याशी बोलतेय, लक्ष कुठे आहे तुमचं? तिने विचारलं. तुझ्याकडे. त्याच्या नकळत तो बोलून गेला. तसं पुन्हा तिचे गाल गुलाबी झाले. नजर बाजूला फिरली. सॉरी, आय मीन की तुझे विचार खूप छान आहेत आणि पहिल्यांदा तू माझ्यासोबत इतकं भरभरून बोलतेस तर ऐकत राहावंसं वाटतंय. तो त्याची एक्साइटमेंट लपवत म्हणाला. यावर मात्र ती काहीही बोलली नाही. तिलाही ते जाणवलं की आज ती त्याच्यासोबत जरा जास्तच मोकळेपणाने बोलली होती. पण अर्थातच तो कम्फर्ट त्याच्यामुळेच तिला मिळाला होता. आज ती त्याच्यासोबत बोलताना अगदी कम्फर्टेबल फील करत होती. एनिवेज, मला ऑफिसला जायचंय, मी निघतो. आजचा दिवस तू आराम कर, कारण उद्यापासून तुझी पण धावपळ सुरू होईल. बाय. असं म्हणत त्याने पुढे होऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि उठून बाहेर निघून गेला. पण ती मात्र स्टॅच्यू सारखी नुसतीच बसून राहिली. थोड्या वेळापूर्वी जे काही घडलं त्याचे सेन्सेशन्स अजूनही तिच्या मेंदूपर्यंत पोहोचले नव्हते. तिने थरथरत्या हाताने स्वतःचा हात कपाळाला लावला आणि तो गेला त्या दिशेने बघू लागली. तो खोलीच्या बाहेर आला आणि चालता चालताच थांबला. आत्ता कुठे त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. ओ शिट, काय केलं मी हे? भावनेच्या भरात तिला किस करून आलो. आता काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल? फर्स्ट टाइम ती इतक्या मोकळेपणाने माझ्याशी बोलत होती आणि मी हा असा आताताईपणा केला. सत्या, तुला स्वतःवर कंट्रोल नाही करता येत का, इडियट कुठला? त्याने स्वतःला मनोमन शिव्या घातल्या. आता परत रूम मध्ये जायची त्याची काही हिंमत झाली नाही. म्हणून तो तसाच भरभर पायऱ्या उतरून खाली आला आणि ऑफिसमध्ये निघून गेला. आज का पूरा एपिसोड सत्या और दुर्वा के नाम. तुम्हाला त्यांची ही नव्याने फुलं पाहणारी केमिस्ट्री आवडते की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आपण आता पुढच्या भागात भेटू.